लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता कलाचा वाढदिवस सर्व चांदेकर मिळून खूप धुमधडाक्यात साजरा करणार असतात. अद्वैत आता कलाला खूप मोठं सरप्राईज आणि एक स्पेशल गिफ्ट देऊन त्याचं प्रेम व्यक्त करणार असतो. आणि अद्वैत कलाला एकत्र पाहून नैना त्यांच्यावरती खूप जळत असते. तिथे कला ही अद्वैतची चांगलीच मज्जा घेणार असते. तर आता सर्व चांदेकर मिळून कलाचा वाढदिवस कसा साजरा करणार आणि अद्वैत असं कोणतं स्पेशल गिफ्ट देणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडे कला एका लहान मुलीला चांदेकरांच्या घरी घेऊन आलेली असते आणि त्यामुळे सर्वजण कलाला प्रश्न विचारत असतात की ही मुलगी कोण आहे आणि तू या मुलीला इथे कशासाठी घेऊन आलेली आहे. तेव्हा कला सांगत असते की ही मुलगी अनाथ आहे, तिला कोणीही नाहीये, ती मला रस्त्यावरती रडताना दिसली, तिच्या आईचा एका ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि या मुलीचे बाबा हिला सोडून गेले होते. तर इकडे दिनकरला आठवत असतं की ही मुलगी तर त्याचं पहिलं प्रेम म्हणजे गायत्रीचे आहे आणि त्याला घडलेलं सर्व काही आठवत असतं, ते म्हणजे त्याने गायत्रीसोबत घालवलेले क्षण वगैरे वगैरे, आणि तो आतल्या आत खूप रडत असतो. तेव्हा आवा म्हणतात, कला तू एकदम बरोबर केलंस, तुझ्या जागी जर मी असलो असतो तर मीही असंच केलं असतं. त्या मुलीला कलाची सोडून कोणाचीही ओळख नसते. तिथे काजू ही सोहमसोबत एका कामासाठी आलेली असते. त्यानंतर ती लहान मुलगी सोहम आणि काजूकडे जात म्हणते की तुम्ही दोघेजण भाऊ बहीण आहात का. हा प्रश्न ऐकून तिथे सोहम हसत असतो. तेव्हा काजू म्हणते की आम्ही बहीण नाही आहोत, आम्ही एक चांगले मित्रमैत्रीण आहोत. तेव्हा सोहम म्हणतो हा. प्रदीप सारखं लपून छपून त्या मुलीला पाहत असतो आणि त्याला हळूहळू सर्व काही आठवत असतं. तेव्हा ती मुलगी सोहमला विचारत असते की हे एवढं मोठं घर तुझं आहे का. तेव्हा सोहम म्हणतो नाही नाही, आम्ही सर्व कुटुंब मिळून म्हणजे चांदेकर मिळून या घरामध्ये राहतो. तर इकडे आबा कलाला म्हणत असतात की कला तू स्वतःच्या आधी लोकांचा विचार करते, तुझं मन खूप स्वच्छ आहे. कला तू या लहान मुलीला वाचून खूप चांगलं काम केलं आहे. तेव्हा कला म्हणते हो आबा, आता सिमरन लहान आहे, तिला काहीही समजत नाही, तिला आपण इथेच राहू द्यायचं का. तेव्हा तिथे रोहिणी मध्ये ना खूप असते आणि म्हणते की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे कला, म्हणजे आपण आता या मुलीला इथे कायमच ठेवायचं का, या मुलीला इथे ठेवायला हे काय धर्मशाळा आहे का. तेव्हा कला म्हणते मला असं म्हणायचं नव्हतं, तिला आपण इथे कायमच नाही ठेवायचं, जोपर्यंत हिला एक चांगलं कुटुंब मिळत नाही तोपर्यंत तिला इथेच राहू द्या. तेव्हा रोहिणी म्हणते या पूर्ण जगामध्ये त्या लहान मुलीसारख्या खूप मुली आहेत, मग आपण त्या सगळ्यांनाच आपल्या घरी ठेवायचं का. यांच्यासाठी अनाथाश्रम बनलेले आहेत, आपण या मुलीला तिथेच सोडून येऊयात. तेव्हा ती लहान मुलगी तिकडे येते आणि कलाला म्हणते की कलाताई, तू मला परत एकदा तिकडे अनाथाश्रमामध्ये सोडून येणार आहे का. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, तू आता परत तिकडे नाही जाणार, मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही आणि हे माझं वचन आहे. तेव्हा ती लहान मुलगी खूप खुश होते. तेव्हा आबा म्हणतात हो अद्वैत, तू बरोबर बोलत आहेस, जर आपण या मुलीला इथे ठेवलं तर आपल्याला काहीही अडचण होणार नाही, या उलट आपलं घर खूप हसतं होईल. तेव्हा ती लहान मुलगी म्हणते थँक्स आजोबा. तिथे सरोजला हा निर्णय मान्य नसतो. सरोज प्रदीपला म्हणत असते की काय माहित या मुलीने आपल्या घरच्यांवरती काय जादू केली आहे, या कलाने तर माझ्या अद्वैतला तिच्या वशमध्ये केलं आहे. आता आपला अद्वैत सुद्धा सारखं कला कला आणि कलाच करत असतो. त्याला आता त्याच्या आई वडिलांपेक्षा कला खूप महत्वाची झाली आहे. आता या कलाचा आपल्याला बंदोबस्त करायला हवा. काय माहीत आता ही कला कोणत्या मुलीला घरी घेऊन आली आहे. तर आज चांदेकरांच्या घरात खूप मोठं सेलिब्रेशन असतं, ते म्हणजे कलाच्या वाढदिवसाचं, आणि सर्वांनी कलाच्या वाढदिवसाची खूप चांगली तयारी केलेली असते आणि सर्वजण तिथे खूप आनंदी असतात. इतक्यातच अंजू तिथे केक घेऊन येते. तेव्हा ती लहान मुलगी म्हणते की दीदी, तू केक कधी कापणार आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो की जेव्हा कला चांगलं तयार होऊन येईल आपण तेव्हाच केक कापायचा. तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत, मी तर तयारच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला, आज आपल्या घरी कोणता छोटा मोठा कार्यक्रम नाहीये, तर आज तुझा बर्थडे आहे, तू सगळ्यात आधी आतमध्ये जा आणि चांगलं तयार होऊन ये. अद्वैत म्हणत असतो की कला, मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे आणि मी तुझ्यासाठी एक साडी चूज केली आहे आणि तू आज तुझ्या वाढदिवसाला तीच साडी घालायची आहे.
हे ऐकल्यानंतर तिथे कला आणखीनच खुश होते, परंतु तिथे नैना आतल्या आत कलावरती जळत असते. तिथे नैनाला अद्वैत कलामधील प्रेम पाहवत नसतं. त्यानंतर अद्वैत कलाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो. तिथे कला अद्वैतला म्हणत असते की अरे अद्वैत, या साडीमध्ये काय खराबी आहे? ही साडी तर खूप चांगली आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो या साडीमध्ये काहीही खराबी नाहीये, परंतु ही खूप साधी आहे आणि तू याच साध्या साडीमध्ये तुझा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहेस का? मी तुझ्यासाठी आणलेली साडी तू आणखीन कुठे पाहिली आहेस? तेव्हा कला म्हणते दाखव तर मग, तू माझ्यासाठी कोणती साडी आणली आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो तू इथे थांब, मी साडी घेऊन येईपर्यंत तू अजिबात मागे वळून पाहायचं नाही. त्यानंतर अद्वैत कलासाठी त्याने आणलेली स्पेशल साडी घेऊन येतो आणि कलाला दाखवतो आणि अद्वैत म्हणतो की आहे ना जबरदस्त. तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत, तुला माहित आहे ना मी अशा साड्या वापरत नाही आणि घालत सुद्धा नाही. तू मला कधी असल्या साड्या वगैरे घालताना पाहिलं आहे का? तेव्हा अद्वैत म्हणतो अगं, तुला कधीच या साडीमध्ये पाहिलं नाही, म्हणूनच तर मी तुझ्यासाठी ही साडी चूज केली आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव, तू या साडीमध्ये खूप सुंदर दिसशील. तिथे कलाच्या डोक्यामध्ये दुसराच विचार येतो आणि कला म्हणते की मी नाही घालणार ती साडी. तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं तुला? आत्ताच तर तुझा मूड एकदम नीट होता आणि आता लगेचच तुला काय झालं? तेव्हा कला म्हणते मला एक भांडण आठवलं. तेव्हा अद्वैत म्हणतो काय? कला म्हणते काही नाही, आता ही साडी मी घालू शकत नाही आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे. मी तुला साडी आणण्यासाठी सांगितलं होतं का? तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला, यामध्ये सांगायचं काय आहे? आज तुझा वाढदिवस आहे आणि हा किती स्पेशल दिवस आहे आणि त्यासाठी मी तुझ्यासाठी ही स्पेशल साडी घेऊन आलो आहे. तेव्हा अद्वैत खूप चिडण्याचं नाटक करतो आणि कलाला म्हणतो की राहू दे कला, तू ही साडी घालू नकोस आणि तू तुझा वाढदिवस सेलिब्रेट करण्याचं विसरून जा. मी सर्वांना सांगतो की आज पार्टी नाहीये. तेव्हा कला अद्वैतला थांबवते आणि म्हणते अरे अद्वैत, यामध्ये इतकं चिडण्यासारखं काय आहे? मी फक्त ही साडी घालण्यासाठी नकार दिला तर तू पूर्ण पार्टीच कॅन्सल का केली? तेव्हा अद्वैत म्हणतो गोष्ट फक्त त्या साडीची नाहीये, गोष्ट माझं तुझ्यावरती असलेल्या प्रेमाची आहे आणि तुला तर माझी काही किंमतच नाही. अद्वैत म्हणतो मी जिच्यासाठी एवढं काही केलं तिलाच हे आवडलं नाही तर मी आणखीन काय करू शकतो? तेव्हा कला म्हणते चांदेकर, मी परत एकदा ती साडी बघते, जर ती साडी मला आवडली तर ठीक. तर तिथे कला खूप मोठा राडा करते. अद्वैत तेथून जात असतो. इतक्यातच ती एका ग्लासमध्ये पाणी ओतते आणि त्यामध्ये पोट दुखण्याची गोळी टाकते आणि ते पाणी अद्वैतला पिण्यासाठी देते आणि ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, मी ही साडी घालण्यासाठी तयार आहे. त्यानंतर अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि तो कलाकडे पाहतच राहतो. इतक्यातच तिथे अद्वैतचे पोट गुडगुड करायला लागते. तेव्हा कला म्हणते काय झालं अद्वैत, तुझं पोट दुखतंय का? तुझ्यासारखंच तुझं पोटही बिघडलंय वाटतं. मी पार्टी करण्यासाठी चालली आहे, तू आता तुझं पोट सांभाळ. त्यानंतर अद्वैत बाथरूम मध्ये जातो आणि अद्वैतची ती अवस्था पाहून कला खूप हसत असते. त्यानंतर अद्वैत बाहेर आल्यानंतर कला अद्वैतने दिलेली साडी घेऊन ती घालते आणि पार्टीमध्ये जाते आणि अद्वैत ही कलाच्या पाठीमागे येतो. इकडे बाहेर येताना सुद्धा अद्वैतचं पोट खूप गुडगुड करत असतं. अद्वैतची ती अवस्था पाहून सरोज म्हणते की अद्वैत काय झालं, तुझी तब्येत ठीक तरी आहे ना? तेव्हा कला म्हणते काही नाही मॅडम, अद्वैतने मी दिलेलं काहीतरी पिलंय वाटतं. तेव्हा अद्वैतला समजतं की हे सर्व कलाचंच केलेलं आहे आणि तो कलाला म्हणतो की तू हे सगळं केलंय का? तेव्हा कला खूप हसत असते. तेव्हा सोहम म्हणतो कला वहिनी, हा वरचा भाग माझा आहे बरं का. तेव्हा नैना म्हणते त्यामुळे कलाला आता वाईट वाटू शकत नाही, कारण कलाला केक आवडतच नाही. तेव्हा सोहम म्हणतो वाईट वाटू शकतं वहिनी, कारण हा केक तिच्या आवडीचा म्हणजे पायनॅपल केक आहे आणि तो कला वहिनीला खूप आवडतो, हो ना अद्वैत दादा? तेव्हा अद्वैत म्हणतो हो, हा केक अद्वैतनेच आणलेला असतो. तेव्हा कला अद्वैतकडे पाहते. त्यानंतर आता कला तिच्या वाढदिवसाचा केक कापते आणि कला सर्वात आधी तो केक अद्वैतला खाऊ घालते. हे पाहून तिथे नैना आणखीनच जळत असते. तिथे नैना सोडून सर्वच जण खूप खुश असतात. त्यानंतर सर्वजण मिळून पार्टी करतात आणि खूप छान डान्स करतात. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.